काय आहे रे? हा, काय झालं? नुसतं हे करत राहता. हा, सांग, बाबाला फोन लावते का? बाबाला फोन लावला का? हा, हॅलो. काय करू राहिले? काय नाही बा, काय चालू आहे तुमचं? बाबू काय म्हणते मला? हा, बाबू काय म्हणते? मी काय म्हणतो ते गेलो का? आता तू काय बापा, तू तर तुला गोतावळ्यात आहेस. हा, मग लेकरूच बिचारा आहे दुसऱ्याच्या घरी, तू तर तोल्याच घरी आहे. म्हणून मला लेकराची काळजी करतो बा मी. का करू राहिला मा पोरग? जेवलं गिवलं काही भाता घेता दिला की नाही त्याला? मुरमुरे आणले का त्याच्या मामानं? नाही, तुमचं पोरग उपाशीच आहे. मीच जेवतो फक्त. तुमच्या पोराले मुरमुर नाही ना, भात नाही ना, काहीच नाही. अतिच आहे ना, माझजवळच आहे ते. त्याला फक्त बाहेर इतकं हिंडीची सवय झाली. बाबांनी त्याला 2-3 दिवस नेलं ना बाहेर, बस. आता त्याला बाबा दिसून राहिले, बाबा येऊन राहिले तर ते बोलून राहिले कोणासोबत. त्याला दिसून राहिले तर मला म्हणते तर ती चाल म्हणते आबाजी जोड. अरे ओ क्षमा, क्षमा. काही नाही, पाहतही नाही तो. क्षमा. बाबू कुठे गेला? बाबाची आठवण नाही येत का? हा, म्हणा आम्हाला नाही येत बाबाची आठवण गेठवण. आम्ही इकडे मजेत आहोत, खुश आहोत. अरे बाबू, मस्त आम्ही खाऊ राहिलो आम्ही. आमच्याच घरचे नेले. हा, बस झाल्या. तुम्ही नाही दिले, आमच्या आईने दिले ते. आई काय करून राहिला? घरी आहे का तुम्ही? अव अतिच हा. दिलते हो बाई, येत आहेत दिलते. मग कोणाचा आत्याच्या घरी दिलते बाय. हो आई, आत्याच्या घरी काय आत्या आतीच असते, पण दिलते. हा, दिले एका दोघांच्या घरी दिले. घरी खाणं चालू आहे. लय आवडले सगळेले. मी सांगितलं सगळेले, म्हटलं माझ्या सासूनच पाठवले. ते सगळेजण काय म्हणत, म्हण बापा रे ते सासू लय मोठे मनाची आहे, लय गोड आंबा पाठवला. म्हटलं हो, माझी सासूच गोड आहे. काय पोरगी आहे सांग माय. अहो माय तोले नाहीत का ते? म्या पाठवले पण काय झालं? तोला बी तेवढाच अधिकार आहे त्याच्यावर. मला तू काय करून राहिला? तीच आहे तुमचा नातू एक नंबर हिंडगोळा झाला. तुमच्यापेक्षा जास्त मा बाबाने हिंडवलं त्याने. नुसतं म्हणते बाहेरच नाही आम्हाला. काय रे आजी काय म्हणते पाय? तमा ओ महाराजा, बाबा कधी येतो बापा? गमत नाही ना बापा, तो तिकडे मस्त हिंडून राहिला, मजा करून राहिला. या बुड्डीला गमत नाही ना घरी. ओ बाबू, आई पहा त्याला कसा आवाज ओळखला. ओ अबा बाबू रे, तो लाव ना फोन. हिडिओवाला दिसतो ना मला, दिसते ना मला. लाव ना तो, लाव ना. थांबा लावतो, थांबा. बरं थांबा. चल ना, जीव म्हणलं मग मला जायला लागते. मला आज त्या योगिताबाईच्या घरी धंदा आहे ना. ती बाई आली ना शिटूबाई, तर त्याला मी त्या जवारीच्या कुरड्या करून देतो. तिला आवडल्या मग हातच्या, त्या म्हणत मा घरच्यासाठी करून द्या, तर त्याच्यासाठी करून देतो ना. आज उगाळ आहे जरा सक्त. चल ना मग बरं जेवा, मी जातो मग भरकन. आलो ना हो, आलो. कोणाच्या घरी चालली तू आता? योगिताबाईच्या घरी. ते शिटूबाई आल्या ना, तर त्याला मला हातच्या त्या कुरड्या भाजल्या असतील, तर त्याला आवडल्या. तर त्या बाई म्हणत मा घरच्यासाठी करून दे. मग 5 किलोची ज्वारी आणली तिने 2. तर मग आता आज म्हणलं त्याला 2 किलोच्या करतो. आता कसं उन्हाचं व्हायलाही पाहिजे ना. त्या बाई नेतात ना त्याच्या घरी. त्याला मा हातच्या आवडल्या. असं का? अरे हो, दे त्या बाईले करून. त्या बाईला आवडलं नाही सांग. मोठे लोक आहेत दिलंय बापा. आता राजभोसते एवढे मोठे लोक, त्याची बहीण किती मोठे लोक असेल. तिले तुला हातचं आवडलं नाही. कर साजरं करजो. हा, बरोबर करजो. आवडलं पाहिजे. घरीन तास ना जाईन ता. जेव्हा पटापट आवरा भरकन. मग घरचं आवरते बाई, भांडे होती आहेत राहू दे, असेच पडेल, घासू नका. मग ते माधुरी बाई म्हणते तू लोकांच्या घरी भांडे घासून तुझ्या घरचे भांडे तुझा नवरा घासते. जाऊ दे ना, मग लोकांच्या कुठे नांदी लागतं बा. तू मग आता इतक्या जणांच्या घरचे भांडे घासतो, धंदा करतो, थकत नाहीस का? घरी येऊन बी धंदा करशील का? म्हणून मग मी घरी असलो तर करतो. एवढं काही फरक पडत नाही. लोकांचे काही लक्ष देऊ नये. तू जाय करून दे तेली. मग त्या देव का त्याने सांगितलं उभारू मजुरी देतो म्हणे तुले. मा शिटूसाठी कर म्हणे करुळे. मी आणलं हा देतो करून. ते रत्नाबाई पेक्षा त्या देव का बाई जीव लावतात का त्या शिटूबाईले? अव ते राजूभाऊ शिटूबाई आहे की ते. शिटूबाई त्या भाऊच्या पहिल्या बायकोची पोरगी आहे ना. असं का? आता मला माहिती नव्हतं. माय बाई राजभाऊ तर लय साजरे राहतात व बहीण संग. हा, त्या दोघा भावाचं पट्टे लय. तो भाऊ तिकडे होते ताना पटे, आता इकडे आले त्यापासून पट्टे. मग मी लहानपणापासून पाहतो तिले. हो ना, सांग मला माहित नव्हतं यातलं काही. म्हणूनच देवकाबाईनं म्हटलं मला, आत्यानं म्हटलं की माशिटूले कुळल्या आवडल्या तर सुमे माशिटूसाठी कर व आपस तिच्या घरी घेऊन जाईन ती. रत्नाबाईनं नाही म्हटलं. तू नको भादर करू काही, नाही तर मलशीन काही. ह्या बाळी मुकाट्यानं आपलं काम करावं चाललंय. कोणाच्या मतात बोलू नये, मोठे लोक आहेत ते.
माय मी खायला म्हणतो माय बाई, मला काय माहित माय, मला काय घेणं त्यातली गोड. आता तुम्ही सांगलं म्हणून म्हणलं. तेच म्हणलं मुकी राहायचो, मुकाट्यानं धंदा करून चाललीये. तू जेवली का? नाही ना, हे बाई माई भाकर याच्यातच घेतली ना, नासंग मग जीव दोघा जण. असं गौतमजी, आज मला तुमच्याच संग जेवायचं आहे. या ना, बसा ना, आपण जीव ना दोघ जण. अरे बापरे, एवढी लाडात आली, कामाला जा लागत नाही का? आजी तिकडे मला धंदा आहे. ए योगिता, काय काय करू राहिली तू? काय नाही, बसली. का वेळ ओरडत आहे? काय आहे म्हटलं नाटक सुरू? हा काय आहे? काय झालं? आईने सांगितलं वाटतं एकाचं दोन, हो ना? बा योगिता, फालतू आईचं आणि तुझं काय चालू आहे ते तुमच्या दोघीत चाल द्या. ते स्वीटू काही 10 वर्षासाठी इथं आली नाही. 10 दिवस इथे राहत नाही, 2-4 दिवसात ते चालली. तिच्यासमोर तमाशे करायची काही गरज नाहीये. पण मी ताईला काहीच नाही म्हटलं. ताईला काही नाही म्हटलं, पण हे असं काय आहे? बसून बसून राहून राहिली, कामं काही करून नाही राहिली. स्वयंपाक तिथं स्वयंपाक करायला आली का? 2-3 दिवसासाठी आली तर काही हशी मजाक, काही चांगलं प्रेमानं राहणं का काही बोलणं? आणि काय असं आईनंच काय म्हटलं? म्हणून ते म्हटलं नेलं असेल तर हो म्हणा, गेलो आम्ही, झालं. अरे पण मी म्हटलंच नाही तुम्हाला जायला, तुम्हीच म्हटलं होतं ना चल. आणि लगे तुमच्या मलाच लावून राहिले, येणंच नेलं नाही, मनानच करते, असंच करते तसंच करते. आणि आता तिकडून आलं तेव्हापासून उगाच माझ्यासोबत कारण शोधून शोधून भांडून राहिल्या. फालतू गोष्टी मला काय सांगू नको, ते तू ऍडजस्ट कर कसं काय आहे आता. पण स्वीटू आहे तोपर्यंत घरातलं वातावरण जरा चांगलं ठेवा. फालतूचा तमाशा करू नका. काय तिला कसं स्वयंपाक करायला लावून राहिली का ग? तू बसते आणि ते स्वयंपाक करते, हे तुला योग्य वाटते का? असं काही नाहीये, मी काही ताईला म्हटलं नाही करा, पण ताईच करून राहिल्या. हो ना, पाहुण्या माणसाला तर कानकोंड वाटतेच ना. तिला वाटते बजाऊ दे, आपण 2 दिवसासाठी आलो, याचे काय तमाशा चालू आहे. ती बिचारी पुढे पुढे करते. आपण अंग काढायचं नाही. चांगलं आहे का? मस्त आहे. तुला म्हणतात नाही काय राहू दे ताई, करते मी का? पुढे करून ठेवणं का काही? आई बोलली नाही बोलली, बोलली बोलली तर काय झालं एवढं? तुझ्या अंगाला छिद्र पडले का काही? बोलली का? फालतूचा जास्त शहाणपणा करू नका, जर व्यवस्थितच राहा. काय चल होय, खाली कामं गिमं कर जरा. मी ताईला काहीच नाही म्हटलेलं, आणि ताईसोबत माझा काही वादही नाहीये. आईच मुद्दामून हे करून राहिल्या मला. आईन तू ते दोघी जणी पाहत राहा. ताई आहे तोपर्यंत व्यवस्थित राहा, मग तुमचं चल द्या जन्मभर. आता काय झालं एवढं म्हटलं आई नाही, हो नेलं, हो म्हणा आई गेलो आम्ही, ठरलं चुकलंच आमचं, म्हणा माफ करा, झालं. असं म्हटलं का तू खूप लहान होते का? तुझ्या अंगाला काही छिद्र पडतात का? तुझा खूप मोठा अपमान होते? म्हटलं की हो गड्या चुकला आई, तुम्हाला विचारायला लागत होतं, आम्ही वेळेवरच ठरवलं, झालं. नाही तू कसं काय म्हणशील? तुझा इगो आडवा येते ना. यासाठी तुम्ही 4 दिवस झाले काल फुगू फुगू बसायला, इकडे बसता तिकडे बसा, मला समजत नाही का? मग तू स्वीट वाल्यावर तुला काही काम आहे का? आईच्या नांदी लागत राहायचं, होला होला व्हायचं, चुप राहायचं, बोलली तर ऐकून घ्यायचं. तिला कसं वाटत असेल? तिला एक आणलं मी, म्हटलं चला गड्या मी आहे सगळं, मग राहील 2-3 दिवस, मी जातो, मग तिच्या पहिले तिला नेऊन देतो. तोपर्यंत असं तमाशा करायचा नाही, बसून राहायचं, स्वयंपाक करायचा नाही. कालही तिनं स्वयंपाक केला नाही, आजही तिनंच केला म्हणते. म्हणजे ती कामं करायला आली का ती इथं? तू आराम करून राहिली का? एवढा आराम करायचा होता तर मग त्या दिवशी याच नव्हतं लागत वापस, थांबायला पाहिजे होतं आईकडे काही दिवस, मग तू आराम होत होता तुझा. आई बोलली तर तुला एक शब्द सहन होत नाही, उलट तिला उत्तर देऊन राहिली, तिच्या उलट वातावरण खराब करून राहिली. सॉरी म्हणाले 10 घंटे लागतात तुला. म्हटलं चुकलं तर काय होऊन राहिलं? नशीने तुझं चुकलं, पण म्हटलं माझं चुकलं, सॉरी गड्या, लक्षात नाही आलं, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. असं तसं करून हशी मजा करून ते प्रकरण मिटवायला तुला खूप कष्ट लागतात का? नाही, पण आपले तर युग आडवे येतात ना, आपल्याला तर कोणाचं होऊ सहन नाही करता येत. आई बोलली तर मग काय झालं? ती काळजी पण करते ना तुझी. करत नाही का काळजी ती? एखादा शब्द म्हटला तिनं काही तर आपल्याला उत्तर द्यास लागतात का? सॉरी. त्याला नाही म्हणाला का सॉरी? जा आईला म्हण सॉरी, आणि जरा हशी खुशीत राहा जरा, ते स्वीटू आहे तोपर्यंत. नाही तेव्हा भले उड्या मारताना ती आली तर त्याला की तुम्हाला गाल फुकून बसायची पडली. सॉरी, मी आईची पण माफी मागते, चुकलंच माझं. आईने काही बोलले तर मी ऐकून घ्यायला पाहिजे, उलट उत्तर नाही द्यायला पाहिजे. पण आई जास्तच बोलल्या मला, तरी पण मी आईला सॉरी म्हणते. ठीक आहे, माग मग. काही माफी मागितल्यानं तू काही लहान नाही होशील, काही तुझा त्याच्यात कमीपणा नाहीये. घरातल्या घरात कुणाला सॉरी म्हटल्यानंतर की आपला कमीपणा नसते होत त्याच्यात. घर आहे हे, चालूच राहणार आहे. छोटे मोठे वाद हे घरातल्या घरात मिटवलेलेच चांगले असतात, ते वाढवत नसतात. एक सॉरी म्हटल्यानंतर कोणाला चांगलं वाटत असेल तर म्हणायला काय चाललं? ताई मी काय म्हणते, आपण ना आज मस्त संध्याकाळी चाट बनवूया का? भाजी पोळी यांच्यासाठी करून देऊ, बाबा खाणार नाहीत, बाबांसाठी. नाही तर आई आत्या खातात चाट, मामाला बाबासोबतच पोळ्या करून देता येतात, हे पण खातात. आज रात्री आपण चाटचाच प्लॅन करूया. छान, मला खूप चाट खावटून राहिली. अरे मग बनवूया ना, त्यात काय आहे? तुला खावटून राहिली का? मी बनवते मग माझ्या हात.
मस्त चिंच आहे का? चिंचेची छान मस्त अशी चटणी बनवते. अगं सांग ना मग मला. नाही नाही ताई, तुम्ही एकट्या नका बनवू, आपण दोघी मिळून बनवू. अरे वा, खूप छान. चालते ना मग. का ग मग म्हणजे चॅट मध्ये काय बनवणार? म्हणजे खस्ता का पाणीपुरी का शेवपुरी? तर मग ते पुऱ्या वगैरे घरी करते का आणायचं विकत? कसं काय? नाही, घरी कुठं करत बसता एवढं. हे बघा, मी यांना सांगते, खस्ता पण आणा म्हणते विकत. आपण चटण्या वगैरे, आलू वगैरे उघडू, चटण्या करू. दही वगैरे छान फेटून गिटून ठेवू. ते तळत बसलं तर आपला दिवसच जाणार आहे त्याच्यात. कुठं आपण घरी एवढं बनवत बसता. आणि ते पुऱ्यांचे पाकिट पण आणायला लावते पाणीपुरीच्या. अरे मग काय टेन्शन आहे, मग तर सोपं आहे, मग आराम हो ना. ताई, मग तुम्ही चिंचेची चटणी करता का? हो करते ना. खजूर आहे का घरी? काही खजूर असेल तर दे, आणि चिंच पण दे, आणि गुळ. बाकी काय मग चाट मसाला, तिखट, मीठ, हळद ते तर किचन मध्ये माहिती आहे मला. फक्त चिंच आणि खजूर दे काढून. ते थोड्या वेळासाठी भिजत घालायला लागते ना. ते 1-1.5 तासासाठी भिजलं की छान मस्त वाटल्या जाते. मला तर ऐकूनच तोंडाला पाणी येऊन राहिलं. चालते चालते ताई, आपण ना आज रात्री ना वटाणे आहेत घरी. मी वटाणे भिजत घालते, उद्या रगडा करूया. मस्त रगडा पॅटीस. अरे बापरे. चालते चालते. तुला सांग, तुला काय काय खा वाटते, मी सगळं बनवते तुला. जास्त टेन्शन नको घेऊ, मस्त आराम कर आणि खुश राहा योगिता. तू खुश असली की घरातलं वातावरणही खुश होते. आईला सांभाळत जात जा. एखादी 2 गोष्ट बोलली ना ते तर कानावर नको देत जाऊ. जाऊ देत जा. आता कसंच ते कधी कधी तिला पण वाटते ती सासू आहे, तर सासूपणा दाखवा जरा. म्हणून ती काम नसताना उगाच स्वतःच लावते. तर काही गरज नाही, गेले तुम्ही तर काही फरक नाही. पण ते तिचं ते इगो आडवा येते ना सासूचं. बाकी काही नाही. आपण मग लक्षात घ्या, थोडस दुर्लक्षही करा. हास्यावर नेत जाय. आता कसं आहे, तू एकटीच आहे. ते कोण नाही तुझ्याशिवाय. त्याच्यानं मग आता मस्त राह धरून. हो ताई, तसं काही नाही. आई माझी काळजी घेतात. म्हणजे मला सांगतात, ते शिकवतात, ते काही समजा आलं नाही तर असं काही नाही. आणि कामं पण करू लागतात. हो, बरेचसे कामं करू लागतात. पण तसे बोलतातही, मग अशा बोलतच राहतात. ते स्वभाव आहे तिचा. तर जाऊ दे जाय. तसे मग राजू आता तिकडे असते. तुम्ही दोघे जण चांगला राहिला तर त्याचे डोक्याला टेन्शन नाही. आता एक तर तुझं असं दोजीवाचं काम, यावेळेस कसं जास्त टेन्शन घेऊ नये, जास्त चिडचिड करू नये, जास्त ताण घेऊ नये. फ्रेश राहायचा प्रयत्न करायचा. जेवढा आनंदी राहायला जाईल ना तेवढा आनंदी राहायचं योगिता. छोट्या मोठ्या गोष्टी डोक्यात घालायच्या नाहीत. गुस्सा तर करायचाच नाही. त्या लेकरावर संस्कार काय करतो, असे गुस्सेलचे भांडणं करायचे. नाही ताई, तसं काही नाहीये. सॉरी ताई. 2 दिवस मी थोडीशी तुमच्यासोबतही नाही व्यवस्थित बोलली ना. हे मला खूप ओरडले, मला रागवलेच. म्हणत होते ताई आली तू गाल फुगून बसली. अगं तसं काही नाहीये. काय चालूच राहते घरोघरी. पण अशी पहा, तुम्ही खुश असली की कसं मग आम्हाला गमते. अजून 2 दिवस राहा वाटते. नाही तर तू म्हणशील पहिलंच बरं होतं, बरी ननद चालली होती लवकर, आता राहते की काय. असं नको समजू, बिके राहत नाही हो बाई. काय ताई, तुमचंच घर आहे, किती दिवस राहा. अरे बाप रे, बस बस बस, पावलं सगळं. चल दे, चिंच दे मला, खजूर दे, मी ते भिजत घालते. आणि का ग, पुदिना आहे का? म्हणजे मग हिरवी चटणी पण केल्या जाते छान. अरे पुदिना नाहीये ताई घरी. काय झालं? काय नाहीये घरी? अरे राजू, बरं आला. ये बरं, फाट्याहून पुदिना आण बरं, जाय बरं. काय रे, काही सांगत राहता मला? 10 रुपयाच्या पुदिन्यासाठी मी तिकडे जाऊ का? काय पाहिजे पुदिना? राहू द्या. नाही राजू, जाय आण. अरे योगिताला चाट खा वाटून राहिली. छान मस्त तिच्यासाठी चाट बनवते. आणि हे पाय, फक्त पुदिन्यासाठी नाही जायला का तुला. बघ, खस्ता आण प्लेनवाला, सुका. घरी बनवतो म्हणा आम्ही. सुका खस्ता आणि 3 आण पाणीपुरीचे फुग्याचे पाकिट 3 आण. सगळे लागतातच. बापा रे, चाट भंडार आहे वाटते. तुझ्या लाडक्या बायकोला खा वाटून राहिली, मग तिच्या बरोबर आपणही घेऊ हात मारून. बर आणतो ना बाबा. आता लाडक्या बायकोले खा वाटून राहिली, लाडकी बहीण म्हणते आण. मग मी काय मागे राहू? द्या थैला, मोठा थैला द्या, भरून आणतो सगळं. सांगा काय काय आणा लागते.